कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा, अगं बाळ अजिबात रडलं नाही तुझ्याकडे आल्यावर। नाहीतर ह्यांनी घेतल्यावर लगेच रडतो। हो का? ताई, तुम्हाला पण बाळाचं रडणं ऐकू येतं का? बाळाचं रडणं, हसणं सगळं ऐकायला येतं मला। तुला नाही येत? नाही नाही, तसं नाही, मला पण माझ्या बाळाचं रडणं ऐकू येतं ना। अपर्णा, अगं असं होणारच की, म्हणजे तुझं बाळ। तुम्ही दूध आणलत ना? हा, तू पाजते बाळाला दूध? नाही नाही, म्हणजे तुम्ही घ्या। हा, मीच पाजते दूध। हा, दे बाळाला, दे माझ्याकडे, मी बसते इथं। अरे माझं सोनं, कोणाच्या मांडीत खेळत होतं? छोट्या आईच्या मांडीत खेळत होतं माझं बाळ। हो, भूक लागली माझ्या बाळाला, दूध प्यायचं आता। हो, दूध प्यायचं माझ्या बाळाला, माझं बाळ दूध पिणार। तुला पण बाळाची आठवण येत असेल ना ग? येते की ताई, तुम्हाला सांगू का, माझं बाळ इथेच कुठतरी असं वाटतं मला। तुला वाटतं ना? मग असणार बघ। खरंच? मग ज्या आईला कळतं ना, ते कुणालाच कळत नाही अपर्णा। मग कुणी काय का म्हणे ना, मी जर हे सगळ्यांना सांगितलं तर मला घरातले सगळे म्हणतील आई असतेच वेडी। हो, आपल्या बाळासाठी। ताई, पण हे बाळ, आता हे बाळ तुमचंच आहे असं समज। तुम्ही किती काय काय विचार केला असेल ना ग बाळासाठी? ताई, लय विचार केला होता बाळाचा। अर्जुनने आणि मी तर काय काय ठरवलं होतं। अर्जुन जेव्हा पहिल्यांदा बाळाला गेल तो क्षण तर मी कित्येकदा डोळ्यासमोर आणला होता। काय काय ठरवलं होतं बाळाचं, किती लाड करायचे होते, पण भलतच झालो। बाळाचे लाड करायचे होते मला ना ताई। बाळाला ना असं नाव माकू घालायचं होतं, बाळाला अशी अंगाई गायची होती। हे घे। हा, त्याचं खाऊन झालंय, आता झोपो, म्हण अंगाई। नाही, हे गा। नीज माझ्या बाळा, तुझा आला रे चंदा मामा। नीज माझ्या बाळा, तुझा आला रे चंदा मामा। आहा हा हा हा, ला 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 ला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तायडे मॅडम समोर मला सगळ्याच गोष्टी नाही बोलता आल्या। नाही सर, मला सगळं सांगण्याची गरजही नाही। मी मॅडमची नीट काळजी घेईन। मी आहे ना, मी त्यांच्यावर लक्षही ठेवीन। मला जर असं वाटलं की त्यांना दुःख अनावर होतोय किंवा त्यांना खूप आठवण येते, तर मी स्वतः त्यांना सावरीन, तेही कोणाला कळू न देता। बस काय तोंडे, हेच पाहिजे होतं मला। खरंच थँक्यू बरं। नो वरीज सर। येत अय काय सुजयराव, माझे आमदार, माझी बिल्डर आणि आजी शेतकरी, आता कुठलं पीक घेणार शेतात? शेती नाही करणार आहे मी। अरे तुला लय मस्त काय काय करायचं होतं, पण तुझी सगळी स्वप्न आता ह्या कागदात राहणार असं वाटतंय बाबा। खबर लागली वाटतं तुला, म्हणून मीठ चोळायला आलाय का? आता मी कशाला मीठ चोळू? आईने तुला विचारलं होतं एक प्लॉट देतोस का म्हणून, तेव्हा तू माच केलास। मी बी तुला विचारलं होतं काही मदत करू का म्हणून, तेव्हाही तू माच केलास। तू आणि मदतीच्या नावाखाली हे बी सगळं घशात घातलं असतं। भंटे, तुला आज नाही ओळखत रे मी। अरे लाज वाटू दे जरा। आमदारकीचे वेळे लुटून बसला की सगळंच। सुजा, देणं सोडून झालं गेलं, रात गई बात गई।
आणि तू एकट्याने एवढं सगळं केलंच. काय झालं शेवटी? स्टे आणलाच ना तिने. मी करणार आहे. ती काय बी करतो तिकडं. मग ती आप्पी जोपर्यंत तिथे आहे ना तोपर्यंत ती सही करणार नाही, हे तुला बी माहिती. बघून घेईन मी, पण आता मागं नाही हटणार मी. पण ती आप्पी मागं हटू शकते. कस काय? हा, आता कसे डोळे चमकले बघ तुझे. कस काय ते सांग. बनते म्हणशील तो प्लॉट देईन मी तुला, पण विकायचा अर्ध्या किमतीत. नाही, 70% भावनी. नाही तर राहू दे मग. हा चालतं, पण शब्द बदलायचे ना. आता पाहिजे तो प्लॉट देईन म्हटलं ना तुला. तुझ्या संकल्प ढोबळे नाव आहे माझा. म्हणूनच म्हटलंय मी. आता तू ओळखायला लागलायस बघ मला. त्याच्यामुळे काय तुझ्याबरोबर गेम करून जमणार नाही. चल आप्पीचं काय करायचं ते सांग मला. मिठी मार. हा? अरे मिठी मार रे सुजा. किती दिवस झाला आपण नुसते भांडतोय, असं प्रेमानं भेटलोच नाही. आणि आज गावात तू सोडून कोण आहे माझं सांग बरं. मार मिठीचं. मार 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 मार. आता कसं गार 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 वाटतंय ना. लय भारी वाटतंय बघ. सांग चल. खाली बस. हा? बस रे खाली. बस 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 बस. काय उडणाऱ्या पक्ष्यांना कधी कधी जमिनीवर आणायला लागते. बोल पटकन चल. मला सांग सध्या आप्पी काय म्हणते. माझं बाळ जिवंत आहे, माझं बाळ जिवंत आहे. हे जर सगळ्यांना कळलं तर तिला येड लागलं असं वाटेल सगळ्यांना. आणि मग अशा येड्या बाईच्या हातात जिल्हा देऊन कसं चालेल भावा. एक नंबर भंट्या. आता काय करायचं ते सांग फक्त मला. काय करायचं ते मी करतो. तू तुझी तयारी सुरू ठेव आणि मी सांगल तो प्लॉट कर. भंट्या पचकू नको आपण. त्याची काळजीच करू नकोस. काय करायचं ना ते बरोबर करतो मी. आता बघ ना काही दिवसात अशा बातम्या येतात पेपरात. साताराच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांना वेड्याचा झटका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पप्पू चिकना समस्या निवारण केंद्र हेच का? हो हेच आहे, पण बंद आहे. मग कधी येणार आहेत ते तुमचे साहेब? मला हे माहिती असेल, मी काय त्यांची रिसेप्शनिस्ट आहे? मग ते कधी येणार आहेत? ते येणार नाहीयेत, बंद झाले हे. हो माझं कसं होणार? माझं त्यांच्याकडे काम होतं. तुमचा पण साखरपुडा मोडायचा आहे? नाही नाही, ते आमचे संस्था चालक आहेत ना, त्यांच्याकडून पैसे उकळायचे. पैसे उकळायचे? पैसे आपण खातो थोडी उकळून खायला. तुम्ही एखादा ऑक्टोपस विकत घेता का? का? नाही, त्याला ना 8 मेंदू असतात. त्यापैकी एका मेंदूची तुम्हाला गरज आहे. गप्प बसाओ. अहो पैसे उकळायचे म्हणजे 2 महिन्याचा पगार घ्यायचा आहे मला संस्था चालकाकडून. किती किती घ्यायचंय? हे बघा, घर भाडं, महागाई भत्ता, बेसिक असे मिळून 8,957 रुपये. मला पैशाची गरज आहे हो. आणि मला साखरपुडा मोडण्याची. आता काय करायचं? आता आपण असं करूया, तुम्ही माझं काम करा आणि मी तुमचं काम करते. मी कसं साखरपुडा करू त्याच्याशी? हो, तुम्ही साखरपुडा नाही करायचा, तुम्ही माझा साखरपुडा मोडायचा. म्हणजे तुम्हाला पैशांची गरज आहे ना. मी तुम्हाला ह्या कामाचे 20,000 रुपये देते. तुम्ही माझा प्रियकर बनून माझ्या साखरपुड्यात यायचं आणि माझा साखरपुडा मोडायचा. कमी वाटतात का? 50,000 रुपये देते, पण तुम्ही माझं लवर व्हायचं. क्या बात आहे. म्हणजे 50,000 पण आणि वरती हा आयटम पण. खोटं 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 लवर व्हायचं. मग काय मजा आहे? नाही, क्या मजा काय? काय मजा काय? हा, एवढं म्हणजे तुमच्यासारखी एवढी सुंदरी बरोबर हे प्रेम करायचं, हे मजा काय का? आणि माझा साखरपुडा मोडायचा. जमेल ना तुम्हाला? अहो काय जमेल काय? 3 लग्न मोडली तुम्ही. 3 लग्न कसं काय? मी लग्नाला गेलोच नाही. माझीच 3 लग्न होती. म्हणजे
अहो काय व्हायचं, माझं लग्न असायचं ना तेव्हा कुणीतरी ना दाराला बाहेरून कडी लावायचो. हा, मग मी खिडकीतून असं बघत बसायचो. लग्न उरकून जायचं तिकडं. मग डायरेक्ट जेवणाची पंगत. मग मी जेवायलाच जायचो डायरेक्ट. अशानं माझी अशीच लग्न मोडली. जमेल ना तुम्हाला? न जमायला काय काय, माझं पहिलं सकाळी संस्था चालक आहे तर त्यांच्याबरोबर मीटिंग आहे. नंतर वृक्षारोपणाचा अहवाल सादर करायचा आहे. तो दिला का काय लायब्ररीची जी काही पुस्तकं आहेत ती मांडून ठेवायची. तेवढं काम झालं का मी मोकळाच आहे. मग मी तुमच्याकडे उद्यापासून प्रे कर म्हणून जॉईन होतो. आणि बघा, टेन्शन घेऊ नका, खायचा डबा मी घरून आणीन. बरोबर. आणि 2 ते 3 एवढ्या वेळात मला मधली सुट्टी पाहिजे. बस एवढंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली ना? चांगली नाही झाली? नाही नाही तसं नाही. काय व्यवस्था झाली आहे, एक नंबर. हॅलो, अरे कुठं आहेस तू? मला अंगठी घातल्यावर येणार आहेस का? हे काय पोचलो ना. तुम्हाला तर माहितीये वेळेच्या बाबतीत एकदम परफेक्ट असतो मी. बरं मला सांग, आत्ता कुठे आहेस तू? हे काय तुमच्या समोरच आहे मी. मग काय आता समोरासमोर फोनवर बोलणार आहेस का? तुम्ही फोन ठेवा ना. मी म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही बिनधास्त राहा. मला सुपारी दिली ना तुम्ही. सुपारी काय सुपारी? हळू बोल. लक्षात आहे ना तुझ्या? म्हणजे काय, अहो आजपर्यंत मी विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडलंय. आज पहिल्यांदा लग्न तोडायची सुपारी घेतली आहे मी. तू माझा बॉयफ्रेंड आहेस. काय सांगता? अहो एका आमदाराच्या बळावर सत्ता स्थापनेचं स्वप्न बघू नका. कळलं का? ऍक्टिंग करायची, ऍक्टिंग. माझा बॉयफ्रेंड असल्याची त्याला वाटलं पाहिजे तुम्ही माझे बॉयफ्रेंड आहात. तुम्ही काळजीच करू नका. हे बघा, तो तिथेच उभा आहे. त्याला ना चांगलं फैलावर घ्या. कशावर घेऊ? फैलावर. म्हणजे त्याला धमकवा. त्याला असं काहीतरी म्हणा की तू जर हिच्याशी लग्न केलंस तर तुझं काही खरं नाही वगैरे, असं काहीतरी म्हणा. घाबरवायला का आणलंय सोबत? आणलंय ना. हे बघ, कर्कटक. आता बघ, ह्यानं त्याच्या ना असं पोटावर कसं गोल करतो ते बघ. आणि मग काय त्याच्या पोटाचा त्रिज्या मोजणार? काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपलं सगळं ठरलं होतं ना. हा बरोबर ठरलंय. ते व्यवहाराचं आपलं नक्की आहे ना? हो बाबा, नक्की आहे. मी देणार आहे तुला 50,000 रुपये. कळलं? पण कसंही करून माझं आणि त्याचं लग्न होता कामा नये. त्याला वाटलंच पाहिजे की तू माझा प्रियकर आहेस आणि आपलं अफेअर आहे म्हणून. ऍक्टिंग करायची अफेअरची. त्याला वाटलं पाहिजे आपलं अफेअर आहे. जमेल ना? जमेल म्हणजे अहो तुम्ही काळजीच करू नका. एक पात्री अभिनय स्पर्धेत मी उत्तेजनार्थ बक्षीस घेतलंय 3रं विभागून. वा वा, गुड गुड, ऑल द बेस्ट. आता काय करा, तिथे लोकांमध्ये जाऊन थांबा आणि जास्त वेळ घेऊ नका. लगेच एंट्री घ्या. ओके, कळलं? ऑल द बेस्ट. पोरी अरे काय कोणाशी बोलत बसली? चल ना इकडे बाबा. हो पप्पा, चला साखरपुडा करूयात. हो तो भटजी आला नाही ना, तो आला की सुरू करू आपण. म्हणजे आज साखरपुडा होणार नाही? नाही म्हणजे तो भटजी कॅन्सल झाला, पण मी दुसरा मागवलाय ना. का? नाही म्हणजे वा पप्पा, लगेच दुसरा भटजी वगैरे? मग आपलं कामातच असतं. हाय, भटजी यायला जरा वेळ आहे, तोपर्यंत आम्ही गप्पा मारल्या असत्या. भटजी म्हणजे काय इंटरव्हल आहे का? तो येईपर्यंत तुम्ही बोलून घेणार, पॉपकॉर्न खाणारा. केली हो, बोला ना. आता तुम्हाला रोजच बोलायचंय. बोला बोला. बोलू द्या. मारा गप्पा मारा. तुमचं नाव गुगल आहे का हो? का? कारण जे मी शोधत होतो ना ते सगळं तुमच्यात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. असं काय नाही? नाही, असं काही नाही. तुमचं कसं काय हो?
माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे. हा. आमची जॉईंट फॅमिली आहे. बर मला 1 वर्षाचा मुलगा आहे. बर. मी आता सध्या घरी असते. आमचं शोरूम आहे. कसलं? कापड दुकान. कापड दुकान आहे. कुठे? इथे नाशिकमध्ये. आपल्या नाशिकलाच आहे. मी हाऊसवाईफ आहे. आणि मिस्टर? मिस्टर IT इंजिनियर आहे. मग कसं तुमचं लग्न कसं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कुठे? येवल्यात आले होते? येवल्यात आले होते. पहिले बघून गेले. 6 महिने उत्तरच नाही दिलं आणि नंतर 6 महिन्यानंतर पुन्हा बघायला आले आणि मग हो सांगितलं. पण 6 महिन्यानंतर का नाही आले सर माहिती का? 6 महिने तर मुलगीच आली नाही नंतर बघायला. त्यांना मुलं स्थळच देत नव्हते तिला बघून गेल्यानंतर, म्हणून परत तिला रिप्लाय द्यायला आले ते 6 महिन्यांनी. काय मैत्रिणींना सगळं माहिती आहे. कंटिन्यू आमचं चालू असतं की असं असं झालंय, 6 महिने थांबवलंय. तुमचं कसं काय? आमचं अरेंज मॅरेज आहे. घरी माझ्या सासूबाई, मिस्टर आणि मी असते. माझं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं आहे आणि आता सध्या नेट सेट आणि साईड बाय साईड BEd पण चालू आहे. कोणाचं? माझं. तुमचं? हां. आणि मिस्टर काय करतात? ते इंजिनियर आहेत. इथेच सिनियरमध्ये जातात. नोकरी करतात. हां. मी हाऊसवाईफच आहे सर आणि माझे मिस्टर फायनान्समध्ये जॉब करतात. घरी सासूबाई आहे, दीर, जाव आणि एक नणंद आहे. मग शाळेत जाताना तुम्ही डबा घेऊन जायचे? हो. काय असायचं डब्यात? माझं मम्मी जास्त करून मला चुरमा करून द्यायची. म्हणजे जे कालची जी पोळी उरलेली असायची ना, ती दुसऱ्या दिवशी. हा, आणि त्याचा खूप बारीक चुरमा करून द्यायची, एकदम बारीक. तर त्याच्यात ते सर्वांना खूप आवडायचं. साखर टाकलेला, तिखट पण टाकायचं आणि साखर पण. ते सर्वांना खूप आवडायचं. तुमच्या डब्यात काय असायचं शाळेत? भाजी पोळी किंवा मग एखाद्या वेळेस वेगळंच वाटलं तर मग स्नॅक्स आयटम्स असायचे. मग ते आम्ही मधल्या सुट्टीच्या आधीच डब्बा संपून जायचा मग स्नॅक्स असल्यामुळे. माझे भाजी पोळीच असायची. भाजी पोळी. आम्ही तर जास्त खिचडीवर डिपेंड असायचो आणि बाहेर जाऊन तिथे चिंच वगैरे मिळायचं, बोरकूट. असं टम्मन एक नाव होतं. एक टम्मन गोल आलं. एक ते येवल्याचं फेमस. येवल्याचं एक फेमस. त्याला काय म्हणतात? टम्मन. बोरकूट पासून बनवलेलं असतं. रेड चॉकलेट असायचं. पण 50 पैसे 25 पैशाला मिळायचं. कधीतरी येवल्याला गेलो की टम्मन काय ते बघायला पाहिजे. नक्की सर. आणि अजून पण आहे शाळेवर. अशी लोट गाडी. त्या काकांचं नाव पण माहिती आहे आम्हाला, पल्लू काका. पल्लू काका. पल्लू काका. बघा ना, शाळेत म्हणजे 20 वर्षानंतर सुद्धा किंवा शाळा संपल्यानंतर ते पल्लू काका जे टम्मन द्यायचे. शाळेच्या बाहेर बोरं विकणारे, हो की नाही, चिंचा बोरं विकणारे काका. आता सध्या एक्सपायर झालेले ते पल्लू काका. पण त्यांची आठवण तुमच्या मनात आहे. काका जिवंत आहेत, हो की नाही? म्हणजे आठवणीमध्ये आम्ही त्यांना जिवंत ठेवलंय आणि आठवत त्यांचा चेहरा पण आम्हाला डोळ्यासमोर दिसतो की शाळेची आठवण. शाळेबाहेर पहिले आम्हाला तेच दिसायचे. एंट्री गेट मध्ये जाताना आम्ही वाट बघायचं कधी मधली सुट्टी होईल की कधी आम्ही तिथे येऊ. चालू तासाला मस्त नावच आवडले. वा वा. मी आता कधी बोराचं कुठे शाळेच्या बाहेर जर कुठल्या गाडी दिसली तर जाऊन पहिलं विचारणार ते टम्मन सर तुम्ही येवल्यालाच येवल्यालाच येऊ. येवल्यालाच. अरे येवल्याची पैठणी. येवल्याची पैठणी. पैठणची पैठणी तशी येवल्याची पैठणी. आणि संक्रांत आणि रंगपंचमी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शाळेतल्या आठवणींबद्दल सांगायचं झालं, एखादा किस्सा सांगायचा झाला तर कोण सांगणार? आम्ही ऍक्च्युली ना म्हणजे शाळेत असताना आहे ना, पहिल्या बेंचवर आम्ही दोघी बसायचो आणि शिक्षक शिकवायला आले की आम्ही त्यांची पण म्हणजे मजा घ्यायचो. चालू तासाला त्यांची मजा घ्यायचो. त्यांनी आम्हाला ओरडले की आम्ही परत शांत बसणार, पण थोड्या वेळाने परत आम्ही त्यांची मजा घेणार. आणि आम्ही नावं पण ठेवायचो, त्यांना चिडवायचो पण. बापरे. म्हणजे सरांना नाही, क्लास मधल्या मुलांना वगैरे पण ठेवली होती. हो, एक नाव चप्पू चोरटे बी ठेवले. कोणाला? म्हणजे एक जण होता की तो खूप ऑइल लावायचा केसांना, म्हणून आम्ही त्याला चप्पू चोरटे म्हणायचो. चप्पू चोरटे. मुलं जीव मुठीत घेऊन शाळेत जात असतील अशा विद्यार्थिनी वर्गात आहेत म्हटल्यावर. परत तुमचे मिस्टर तुम्हाला लाडाने काय हाक मारतात तुम्हाला? माझं इथे नाव कोमल आहे पहिल्यापासून, तर माझ्या नंदेचं पण नाव कोमल होतं. मग एक कोमलला आवाज दिला की दोघी मागे बघायचो. त्यामुळे माझं नाव चेंज केलं. त्यांचं नाव राहुल आहे. मग ते बोलले की आरवणच ठेवायचं रिया. मग ते रियाच बोलतात. रिया. तुम्हाला? माऊ. माऊ. ऍक्च्युली त्यांना मांजर खूप आवडते म्हणून मग ते मला माऊ म्हणतात. आणि त्यांना घरात मांजर आणायची पण मी अलाउड नाही करत ते, त्याच्यामुळे मग मलाच माऊ. तुम्हालाच माऊ म्हणतात. तुम्हाला रोज सकाळी बशीतून दूध वगैरे, अरे म्हणजे चहा घेतात तसं तुम्हाला? मला पण माऊस म्हणतात, पण नंदेचं नाव मावडी म्हणून आहे, त्यांना मावडी ताई म्हणतात. म्हणून माझं पण ते म्हणे तुला माऊ म्हणतात त्याच्या भावाचं. माऊ. मला कल्याणीच बोलते. म्हणजे सासरकडचं नाव कार्तिकी आहे, पण ते मला पहिलं भेटल्यापासून मला कल्याणीच बोलतात. एकटेच असे की मला कल्याणी बोलतात. अरे वा.
आणि माझं जरा युनिकच आहे सर. ऍक्च्युली जान बाबू असं न करता ते वेगळंच झाले बांबू. कुठल्या मांजरीला नको मांजरी ती शोधली पाहिजे तुमच्या गावातली मांजर झाली ती. मला बांबू म्हणतात प्रेमाने. आणि तुम्ही त्यांना काय हाक मारता? मी त्यांना आदू म्हणते. आदू? हा. तिचं कंटिन्यू चालू असतं भेटायला आलं की आदू आला असेल बाहेर आता चला आदू आला असेल तिचं आदू आदू फार लक्ष यांच्या ह्यांना काही सगळ्यांच्या बद्दल खबर आहे सगळी. नाही ह्यांच्याबद्दलच नाही आमच्या सोसायटीत पण असतं नंतर मी पहिले बाहेर डोकवून बघणार. घरातले संध्याकाळला विचारतात आज काय किस्सा आहे आपल्या सोसायटीमध्ये चालू असतं म्हणजे सतत लक्ष सगळी माहिती आमच्यातले सीसीटीव्ही कॅमेरा. बरं उखाणा घ्यायचा असेल तर अयोध्येमध्ये राहतात श्रीराम अयोध्येमध्ये राहतात राम राहुल रावांचं नाव घेते बोला जय श्रीराम. जय श्रीराम बोला. नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचं अहोंचा रुबाब लाखात एक सुस्मितचं नाव घेते रोड्यांची लेख. पैठणीवर नाजूक मोरांची जोडी सागर रावांमुळे मिळाली मला आयुष्यात गोडी. झीचे डाउनलोड केले मी ॲप रूट कॅनल केल्यानंतर लावते मी कॅब आदित्य रावांचा आणि माझ्या संसाराचा चालू असतो रॅप. सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी बिकी रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. शिर्डीचे साईबाबा शेगावचे गजानन गौरवरावांचं नाव घेते साळी यांची सोन. बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. अंकिता पुन्हा आपल्या वाड्यात आलीस तू कसं वाटतंय? खूप मस्त लिटरली असं वाटतंय हा वाजलं सकाळी गाणं वाजलंय आली. बरं मला एक सांगा की तुमच्या आयुष्यातलं असं एखादं गाणं कुठलं आहे जे तुम्हाला इन्स्पायरिंग वाटतं आणि वा रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं? माझं एक कॉन्स्टंट गाणं आहे जे मी आणि पप्पा आम्ही एकत्र मिळून ते गाणं गातो. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम वो फिर नहीं आते वो फिर नहीं आते. बघा तेच आत्ताच्या या सगळ्या सिच्युएशनशी पण निगडीत गाणं आहे. हे परत सगळं येणार नाहीये. आएगा ये सब. वा चला रमशा. खामोशिया आवाज है तुम सुनने तो आओ कभी. वाह नाइस छू कर तुम्हें खिल जाएंगी घर इनको बुलाओ कभी. खूप छान. संस्कृती एक खूप छान गाणं आहे म्हणजे मी इथे जेव्हापासून आली आहे ना तेव्हा वाड्यामध्ये म्हणजे डोक्यात हे गाणं सतत येतं आणि ते आहे दिल तो बच्चा है जी थोड़ा कच्चा है जी दिल तो बच्चा है जी. वाह श्रेया सांग. कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं ऐसी ही बातें होती हैं ऐसी ही बातें होती हैं कुछ दिल ने सुना कुछ भी नहीं लेता है दिल अंगड़ाइयाँ इस दिल को समझाए कोई. वाह 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 खूप छान. अंकिता ॲक्च्युली लहानपणापासून म्हणजे जी माझी लहानपणाची जर्नी आहे जे मी डान्स करायला चालू केलं ॲट अ व्हेरी स्मॉल एज तर तेव्हाचा जो गाणं होता इट्स निंबोडा निंबोडा आणि जेव्हा पण मी ते आठवते मला खूप नॉस्टॅल्जिक फील होते आणि ते आठवण आल्यावर ती अंकिता आठवते की मी अशी होती आणि मी बोलतो ना एक पॉझिटिव्ह वाईब की ही अंकिता अजूनही बेटर करू शकते. दादा माझ्याकडे बी एक एनर्जेटिक गाणं आहे, सगळ्यांनी गायला पाहिजे. ओके.
हे देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जान ला 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 कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान अरे वाह 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 झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर आज आपली मोहीम आहे अंताक्षरीची. अंताक्षरीसाठी आपण शोधूया एकदम भन्नाटेदार झंगाटेदार झिंगाट सिंगर्स. चला बघूया या बावधन गावात कोणाचं सूर लागते आणि कोणाचं सूर चुकते. काय बोलते? कोण आहे कोण आहे इथे ज्यांना गाणं गायला येते? काका काकी हाय गर्ल्स व्हॉट्स अप. इकडे या तुम्ही पण, इकडे. अहो मला ना 2-3 गाणी हवी होती, तर तुम्ही मला जर 2-3 तुमचे नवीन गाणी शिकवाल तर मला गाणी उद्या शिकवणार. अच्छा चला, त्यांच्याकडनं उद्या आपल्याला घ्यायची गाणी. असं लई उद्या आहेत. त्यांच्यामध्ये मी बॉलचं गेम खेळला की ज्याच्या हातावर सगळ्यात आधी बॉल मी फेकणार आणि जो कॅच करणार त्याला गाणं म्हणायचंय. उठ जा अपनी राख से तू, उठ जा अब तलाश में परवा से परवाने की आसमां भी सर उठाएगा. आएगा अब लड़ाई आएगा. बिकल्या चल गा. या छोटे मुलांसोबत अंताक्षरी खेळताना गाणीच नाही तर स्टेप पण पटपट सुचत. म्हणजे ह्यांना घेतलं ना तर हे तर तिकडे डान्सच सुरू करून टाकतील. सांगा ह्या वेडीला माझ्या गर्दनीला तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला. कळलं का? आजी गायला लागली आणि मला पल्लेच पडेना हे कोणती गाणी. सासरवाडीला कळलं, गाणं नाही माहित होतं मला. कुठली काकी नवीन गाणं सुचवते तर कुठले काका खूप जुन्या काळाचे, तर कुठले काका डायलॉग बाजी करतायत. सासू के बिना कुछ पल जी सकता है लेकिन तुम्हारा बहन जीज नहीं सकता. तारे टूट जाएंगे, चांद बुझ जाएगा, वक्त ठहर जाएगा, लेकिन उम्मीद की आखिरी किरण गुजरे तक साथ चलने का मैं तुम्हारा साथ दूंगा. म्हणजे सास पण कन्फ्यूज झालेली की मी नक्की ये मेरे बिना जी सकता है की नाही, पण त्यांनी प्रयत्न चालले. पुढे गेल्यानंतर मला एक मस्त झुंड दिसला, एकदम नटून थटून तयार होऊन आलेले. तुमचे नवरे तुमच्यासोबत आले नाही लग्नाला तर तुम्हाला थोडा राग आला असेल, वाईट वाटलं असेल, तर त्यांच्यासाठी कुठला तरी एक गाणं तुम्ही विचार केला असेल की धोखा दे दिया, दगाबाज टाइप्स. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, प्यार ने ही लूट लिया घर यार का. जो वादा किया वो निभाना पड़ेगा, निभाना पडेगा. काकी काय निभावणार मी तुमचा वादा. मी तुम्हाला घेऊन जाते, मी तुमचे सगळे वादे निभावणार. चला तुम्ही माझ्यासोबत चला. ये काकी सिलेक्टेड आहे. मी पुढे गेले तर मग एक लेडी दिसली मला. माझं पण नशीब कसं ना, पहिलीच टीचर मिळाली ज्यांचं नाव दीपा होतं आणि दीपा मॅम मला घेऊन गेल्या बाकीच्या त्यांच्या कलिग्सना भेटण्यासाठी. 2 काकी ऍक्च्युली असेच बसलेले आणि लहान मुलगी ती असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. खूप छान गातात, तर माझी मदत करेल का? करायचं का करूया? ओके. माझ्यासोबत बेस्ट गोष्ट काय झाली, मला 1+1 भेटलं, म्हणजे अजून एक काकी फ्री. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इथे. आणि आता आपण, मला असं वाटतं वेळ घालवायला नको. मला तर उत्सुकता लागली आहे की कधी एकदा सुरुवात करतोय असं झालं. पण त्याआधी आपण आपले सर्व म्युझिशियन्स आहेत, खरं त्यांची ओळख करून द्यायची नाही, अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतोच. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आहे. पहिली फेरी एकदम सोपी आहे. आता आपले जे गायक आहेत ते पहिलं गाणं गाणार आणि त्यातलं जे शेवटचं अक्षर आहे ते रसिका म्हणजे नाद खुळा या टीमने सुरुवात करायची. आणि अजून एक गाणं जरी अख्ख्या टीम मधले गात असतील तरी कंपल्सरी वाड्यातल्या मुलींनी गाणं गायला पाहिजे. बरं, याच्यामध्ये 2 राऊंड होतील, प्रत्येकाला 2दा गाणं म्हणायला मिळणार आहे.
आणि जो बरोबर गाणं म्हणेल, व्यवस्थित गाणं म्हणेल, त्याला मिळणार 10 गुण. कळलंय? सोपी फेरी आहे. करायची सुरुवात? हो. 3, 2, 1. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती. अधिपती सुखपती छंदपती गंधपती. लीन निरंतर, लीन निरंतर, लीना निरंतर हो. लीन निरंतर हो. सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता. गजवदना मोरया मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता. गजवदना मोरया मोरया. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लटपट लटपट तुझं चालन ग मोठ्या नखऱ्याचं, चालन ग मोठ्या नखऱ्याचं. बोलन ग मंजुळ महिनेचं, बोलन ग मंजुळ महिनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. गोड गोजरी लाड लाडली ताई तू होणार नवरी. गोड गोजरी लाड लाडली ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा. मंडप घालूया दारी. गोजरी लाड लाडली ताई तू होणार नवरी. रमैया बतावया, रमया बतावया, रमया बतावया, रमया बतावया. मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया. हो रमैया बतावया, रमैया बतावया. उस देश में तेरे परदेश में सोने चांदी के बदले में बिकते दिल. सोने चांदी के बदले में बिकते दिल. चांद तारों के तले धरती का प्यार पले, चांद तारों के तले धरती का प्यार पले. मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया. रमैया वस्तावैया, रमैया वस्तावैया. रमया वस्तावया, रमया वस्तावया. या रावजी तुम्ही बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी, बसा भाऊजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला.
पडदा लाजेचा लाजेचा फेकला, पडदा लाजेचा लाजेचा फेकला. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. या याद आ रहा है तेरा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कॉफी? नाही नको. श्रीनिवास घे, तुला बरं वाटेल. नाही वाटणार आहे बरं मला. मला त्रास होतोय. माझं मन नाही रमत आहे कशात. दादा मामा स्वतःची काळजी घेत नाहीये, तो जेवत नाही आणि मी. श्रीनिवास, पण तू कॉफी न प्यायल्याने, स्वतःला त्रास करून घेतल्याने त्यांचं मन आत्ता चेंज होणार आहे का? नाही ना. मग प्लीज प्लीज तू टेन्शन घेऊ नको आणि घे कॉफी, घे, तुला खरंच बरं वाटेल. माझं सगळं चुकतंय का ग? श्रीनिवास, नाही, तुझं काहीच चुकत नाही. इनफॅक्ट तू ना खूप डिफिकल्ट वे चूज केलास खरेपणाचा. मला सांग, एवढं सगळं होऊन सुद्धा तू खरं तेच बोललास ना? हो ना? आणि त्यामुळे एका माणसाची हेल्प झाली. And I'm so proud of you. I know आता ते विश्वासघाताच्या धक्क्यात आहेत, पण आय एम शुअर एक दिवस तुझ्या दादा मामांनाही तुझा खूप अभिमान वाटेल. ट्रस्ट मी. पण आता दुरावलेल्या नात्यांचं काय? ते तर माझ्यामुळेच झालं ना ग. आपल्यामुळे जेव्हा नाती दुरावतात ना, त्याचं गिल्ट काय असतं ते तू मला विचार श्रीनिवास. मी इथे आले होते तेव्हा अशीच सिच्युएशन होती ना, पण हळूहळू सगळं नीट झालं. हो ना? बिकॉज ह्या सगळ्याचं ना फक्त एकच सोल्युशन आहे श्रीनिवास, टाइम. सो गिव्ह इट सम टाइम. थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल. अँड श्रीनिवास, कीप दिस इन युअर माइंड. तू ना योग्य तेच करतोयस, ओके? अँड ट्रस्ट मी, सगळी नाती पूर्वीसारखी होती. जस्ट टिल देन आपण निशी आणि नीरजला हेल्प करत राहू. ओके सर? कॉफी घे.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी जा काही केलं ते आपल्या पोरांसाठी केलंय. या सगळ्यात बायको म्हणून कुठे काही चुकलंय काय मी? बघा तुमका जा काय बोलूचा चिडूचा तर बोला, चिडा माझ्यावर, पण मनात काय ठेवू नका. बोला तुम्ही मला, चिडा माझ्यावर, बोला ना. उमा, तुम्ही पोरांसाठी सगळा केला, नका मान्य. माझ्या इतकंच तुमचाही पोरांवरती अधिकार हा, कदाचित माझ्यापेक्षा जास्त. म्हणून तर तुमका सगळं माहिती होतं ना. त्यात तुम्ही जा काही केला त्याचं काय जाब विचारू? आहे काय उत्तर? तुम्हाला सगळं माहिती होतं, कदाचित तुमका जाब विचारीन म्हणून तुम्ही काही सांगितलं नाही. सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं. ती पाहुणी कायमची इथं राहायला येणार हे माझ्यापासून लपवलं. लपवूक निशी खेळूक पाठवलं. निशीला त्या पोराबो जाऊ परवानगी दिला. हे सगळं काय उमा? तुम्ही सगळा माझ्या तत्वांच्या, मनाच्या विरुद्ध वागलास. चुकला माझा, माफ करा मका. पण या सगळ्यात तुमची काय एक चूक नाही. तुम्ही स्वतः शिक्षा कशा करून घेतास? मका कळतं मी तुमका दुखावलंय, पण खरं सांगू, या सगळ्यात कोणाचीच कायच चूक नाही हो. परिस्थितीच अशी विचित्र आहे ना की तुमका रागावचा ना, माझ्यावर रागवा, माका बोला, पण पोरांवर राग काढू नका. तुमच्याशी एक दिवस बोलल्याशिवाय राहू शकत नाहीत ते पोरा. निशी आणि श्रीनूशी बोललाच टाकलात तुम्ही. श्रीनूची अवस्था बघवत नाही हो. आपला दादा मामा आपल्याशी बोलला नाही असा कधी विचार पण केला नसत त्यानं. निशीची पण अवस्था वेगळी नाही. मी हात जोडते तुमच्यासोबत. माफ करा पोरांका, माफ करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज पाणीच नाही इला, घरातली सगळी कामं तशीच राहिली. आता कधी नळात पाणी येणार देवाक माहित. तोवर पाणी नेवा इकडून भरून. बरं झालं उमा तू पाणी भरूक दिलंस. हो ना, पण तुमच्या घरासमोर उगा सगळं गोंधळ. हो गोंधळ कसलो, आता पाणी तर लागणारच ना. गो शालू, एवढं विचार करू नको. काय ते हंडे भरून घे. आणि तुम्ही पण ताई याव, मी येते या पाणी ठेवून. इले गो. अरे काय करता तुम्ही? द्या मला. नाही काय नाही, ठीक आहे. 4 पावलाच तर जाऊचा. कशा? पण ते वजन असेल ना, द्या मला. अहो नाही सर, नाही कशा? काय नळाला पाणी आलं नाहीये का? हो पाणी नाही हो काच. मग मी मदत करतो ना पाणी भरायला. हो
नाही नाही खरंच नको जा मी म्हणते काहीच हरकत नाहीये ते मी करू शकतो खूप सिंपल. बायलांची कामा आणि खुळगो म्हणता माका पुढे आणा ते तुरली गत असा याची. अरे एक कळशी हातात घेऊन मदत होणार नाही. त्यासाठी पाणी शेंदूचा लागता, हंडे कळशे भरूचे लागतात, 4 फेरे मारूचे लागतात. समजला? तुला एवढी हाऊस असा ना राजघरातलं सगळं पाणी तू भर. हा बघतोय किती पाणी भरतोस तो. ताईचे कशा काय जमणार त्या का. अगो माहित असा ही कामा पुरुषांची नाही ती. घरातलं कुठलंही काम बाईचं किंवा पुरुषाचं असं नसतं. प्रत्येकाला प्रत्येक काम करता आलं पाहिजे. आय एम शुअर मला हे जमेल. मी करतोय. द्या मला. काय नाही सर नको कशा. ओके काळजी करू नका मी करतो. ओके. अगो तो म्हणता तर करू देत्या का. हा आणि तू जेवणाचा बघ बघू जा. अरे अरे त्या डोक्यावर नाही घे खांद्यावर घे आणि या हातात घे. ओके. ते कळशी घे हातात. वाक रे. हा घे. असा आणि चल माझ्या मागसून ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काकू बसा बसा. हा हे घ्या पाणी घ्या. पाणी घ्या. सावकाश. शांत व्हा काकू. इथे कसलीही भीती नाहीये काकू. तुम्ही आधी शांत व्हा. कशी शांत हो नेत्रा. तू बघितलंस ना तिने काय केलं. हा माझी मान धरली तिने. माझी मान आकडली होती. नेत्रा काय झालं. माझी मान आकडली होती. आता आता बरी झाली. माझ्या मनोरमा ताईला त्रिनयना देवी आईचं वरदान होतं. मनुष्य प्राणी पशु पक्षी यांच्या वेदना फक्त स्पर्शाने दूर करण्याचं वरदान होतं तिला. नेत्रा काय झालं नेत्रा. माझी मान अचानक बरी कशी झाली. तुला माहितीये काही. नाही का थोडीच आखडली असेल. मोकळी झाली असेल आता. नेत्रा आई काय किती रडताय. आधी रडणं थांबवा. शांत व्हा. ती शांत व्हा बरं. मी आता आहे ना इथे. शांत व्हा. ती रडताय. मला खूप भीती वाटते नेत्रा. तेजस पण घरी नाही आणि आम्ही इकडे एकटाच असतो. सासूबाने काहीतरी केलं तर. असं काही होणार नाहीये. ऐकलं तुम्ही मी काय म्हणाले. मी आहे ना आता. अजिबात रडायचं नाही. प्लीज
तू आमच्या सोबत थांब बच्चा प्लीज प्लीज. मी काय म्हणते ना ते आता शांतपणे आहे का? एकटं राहून नाही, एकत्र राहून लढायचं. एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? आणि नुसतं शरीराने नाही, मनाने एकत्र राहायचं. आणि समजा जर तुम्ही तुमच्या खोलीत एकट्या असाल तर दार आतून बंद करून घ्यायचं. हा, आपल्याच घरात किती घाबरून राहावं लागतंय नेत्रा. किती भयानक आहे हे सगळं. काकू तुम्ही आधी रडणं बंद करा. थोडेच दिवस आता सगळं व्यवस्थित होणार आहे. ऐकलं तुम्ही? सगळं व्यवस्थित होणार आहे. पण त्यासाठी आधी आपण मनाने खंबीर राहायला हवं. आपण जितकं घाबरू ना, विरोचक आणखीन घाबरवेल तुम्हाला. सगळं व्यवस्थित होणार काकू. हा, सगळं व्यवस्थित होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, मी आतमध्ये पडले होते आणि तितक्यात माझ्या लक्षात आलं की आतमध्ये नाग आहे. मला दिसला. मी पटकन बाहेर आले आणि दरवाजा लावून घेतला. काकू बरोबर गेलात तुम्ही. पण आता गेला असेल तो खिडकीतून बाहेर. नाही, मी स्वतः बेडरूमच्या खिडक्या आणि बाथरूमच्या खिडक्या आतून बाहेरून बंद केल्या. त्यामुळे तो बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे तो आतच अडकलाय. तो आता बाहेर नाही पडू शकत. पण आता पकडणार कसं नागाला? अस्तिकाला बोलवा लवकर. ती दिसलीच नाहीये सकाळपासून. मी बघितलं होतं सकाळी किचन मध्ये. मला त्रास दिसलीच नाहीये. ती बाहेरच असेल कुठेतरी. तुम्ही जाऊन बघा. ताई, नाग आतमध्ये आहे की नाही? बाहेर काहीच धोका नाही. तुम्ही जा बघा. ती बाहेरच असेल कुठेतरी. तुम्ही जा लवकर. ही अस्तिकांना नेमकी वेळेलाच इथे नसते. मित्र, ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. नाग दंश करून गेला. ही कुठे होती? काकू तसं नाहीये. आजी बाथरूम मध्ये होत्या म्हणून अस्तिका काही करू शकली नाही. मला खात्री ती आज नक्की पकडेल नागाला. देव करू आणि या नागाचा सोक्ष मोक्ष लागो. आज काही झालं तरी विरोचकाचा नाग पकडायचा. अस्तिका कुठे राहिली? विरोचकाने आदेश दिला तरी अजून कशी नाही आली? अस्तिका, लवकर ये, नाहीतर हा विरोचक शिक्षा करेल तुला. आणि विरोचकाने दिलेल्या शिक्षेचं स्वरूप काय असतं तुला चांगलं माहितीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे करत आलोय. आम्ही एकदा का शब्द दिला की तो कधीच फिरवला नाही. आणि शब्द काय फक्त आम्ही नाही, तुम्ही पण दिलाय. सुनबाईंनी पण दिलाय.
जर का त्या सिद्ध करू शकल्या नाहीत तर तुम्ही त्यासनी या घराबाहेर काढा. ठीक आहे ऐसा अधिपती अधिपती ऐक. मला माफ करा. आज खरंच टोक गाठलं तुम्ही मास्तरीनबाई. मसने अडवायचा किती प्रयत्न करतो तुम्ही सांगा बरं. तुम्ही एवढं सगळं होऊन बी त्या माऊलीनं तुमच्यासाठी हो सगळा सोहळा. पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. मला म्हणल्या सगळं अधिपती तुम्ही सगळं घर स्वतः सजवा, हे करा ते करा. सगळे स्वतः जातीन लक्ष घातलं त्याने आणि तुम्ही एवढा अपमान केला त्यांचा. आता मी काय करू. माझा नाईलाज आहे मास्तरीनबाई. माझ्या जागी जगातला कुठला बी नवरा असला तरी हेच केलं असतं. मला माफ करा. तुम्हाला ह्या घराच्या बाहेर जावं लागेल. चला. मास्तरीनबाई, आता ही गाठ 7 जन्माची. आम्ही कमिटी केली तर ती तोडत नाही. आता ती पाळावी लागणार. कारण आता ही कमिटी 7 जन्माची झाली. आता आमच्या घराचं गोकुळ होईल. तुमचा हसण्याचा झरा असाच कायम खळखळता राहील यासाठी मी जीवाचं रान करीन मास्तरीनबाई. मी अधिपती आणि त्यांच्या घराला सुखी ठेवेन अशी वचनं देते खरी, पण मला त्यांच्या घरच्यांशी जुळवून घेणं जमेल का? थांब अक्षरा. अक्षरा, तू मला शब्द दिलायस आणि तो तुला पाळावा लागेल. कुठल्याही परिस्थितीत हे घर सोडून जाणार नाही असा शब्द दिलायस तू मला अक्षरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती, आमचा राग नाही ना आला तुम्हाला? म्हणजे आम्ही काही चुकीचं केलंय असं नाही ना वाटत तुम्हाला? नाही नाही, तुम्ही असं काय बोलताय साहेब? तुम्ही काय चुकी, तुम्ही आता काय जे ठरलं होतं ते तसं केलं तुम्ही सगळं. नाही अधिपती, फक्त तेवढं नव्हतं. ते आम्हाला एवढं बोलत होत्या, आमच्यावर आरोप करत होत्या म्हणून आम्ही केलं असं वाटतंय का तुम्हाला? एवढ्या कोत्या मनाच्या नाही आम्ही. अधिपती, आम्ही जे काही करतो का नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत. आम्ही जे काय करतो ते तुमच्यासाठी, या घराच्या भल्यासाठी करतो. होय आहे सर, माहिती आहे आम्हाला. नाही अधिपती, तुम्हाला नाही माहीत. आता तुम्हाला ते समजून घेण्याची जास्त गरज आहे. कारण ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करत होता त्यांनाच तुम्हाला हात धरून घराबाहेर काढावं लागलंय. आता तुमच्या डोक्यात उलट सुलट विचार चाललेले असणार. साहजिकच आहे अंते, समजू शकतोय आम्ही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा अधिपती, आज जे काय झालंय त्यात पुढे जाऊन तुमचंच भलं होणार आहे. माझं भलं म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे आता असं बघा, मागल्या काही दिवसांपासून सुनबाईंचं काय चाललंय. आधी त्यांनी आम्ही तुमची आई नाही असं तुम्हाला सांगितलं. म्हणजे ते खरंच आहे म्हणा आई साहेब, पण आपण दोघांनी तसा कधी विचार केला नाही. तो विचार त्यांनी आपल्या समोर आणला. आपल्या दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते काय त्यांना जमलं नाही. मग त्यांनी तुम्हाला पुढं करून फुलपगारांचा राजीनामा अडवला. आणि मग फुलपगारांनी स्वतःच्या कारणासाठी काय राजीनामा दिलता
तर त्यांना आयतं कोलीत मिळाल्यावानी आमची बदनामी करण्यासाठी त्याचा वापर केला. हे सगळं तुम्हाला दिसतंय नव अधिपती? त्याचा अर्थ कळतोय नव? नाही, बरोबर आहे आईसाहेब, ती त्यांची चूक झालीच आणि मला कळते की तुमची काही सुद्धा चूक नाहीये या सगळ्यात. नाही, त्यांची चूक आहे तुम्हाला कळलंय अधिपती, पण त्यांची नेमकी कोणती चूक आहे हे तुम्हाला कळलंय काय? हा, आता काय तेच त्यांनी उगाच आरोप केले तुमच्यावर. पोलीस कशाला आणले काय माहिती, अख्ख्या घराची कोर्ट कचेरी करून टाकली सगळी. चुकलंच त्यांचं. नाही अधिपती, नाही, चुकताय तुम्ही. ही त्यांची चूक नाही. आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतो, त्यांनी आमच्यावर आरोप केले असते तर आम्ही अजिबात मनावर घेतलं नसतं, पण त्यांनी आमच्यावर वार करून हे घर फोडायचा प्रयत्न केला. आणि जो कोणी हे घर फोडायचा प्रयत्न करत असेल तो हा घरचा भेदी असेल, आणि त्याला या भुवनेश्वरी कडून माफी नाही, कधीच नाही. आणि म्हणूनच अधिपती आम्ही त्यासनी हे चॅलेंज दिलतं. फुलपगाराच्या राजीनाम्याच्या मागे आमचा हात असता तर आम्ही कवाच घर सोडून गेलो असतो. तसं चॅलेंजच दिलं होतं की आम्ही, कारण हे घर फोडायला आम्ही कारणीभूत ठरलो असतो. आम्ही स्वतःला माफ केलं नसतं. मग आम्हाला एक न्याय आणि त्यांना दुसरा न्याय, असं कसं? त्याच न्यायाने तुम्ही त्यांना बाहेर काढलत. अधिपती, या घराला पडलेली एक एक चीर बी मोठी होऊन भिंती फोडू शकते. काय सांगावं? उद्या त्यांनी तुम्हाला फोडून तुम्हाला बी त्यांच्या संग घराबाहेर काढलं असतं तर वेगळा संसार थाटला असता तर? नाही नाही आईसाहेब, काहीतरी काय बोलताय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.